सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले यात काही नवल नाही, छगन भुजबळ। ठाकरे बंधू भेट याविषयी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, मी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले यात काहीच नवल नाही। राजकीय कारणामुळे ते दुरावलेले भाऊ वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येत असतील तर वाईट वाटायचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। पाहूया ते काय म्हणतात। असं आहे की उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्तानं आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो। त्यांना परमेश्वर उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। आता तुमचा जो प्रश्न आहे की राज ठाकरेच्याकडे गेले, मला त्याच्यामध्ये फार काही नवल वाटत नाही, कारण राज आणि उद्धव आणि हे एक चुलत भाऊ आहे। मी तर नेहमीच की राज नेहमीच उद्धवला दादूच म्हणायचे आणि उद्धवजी त्यांना राज म्हणायचे, तर खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे। त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे। भाऊ भावाला जर जाऊन भेटत असेल, काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला।